मुंबईमधलं प्राचीन प्रसिद्ध असं वडाळ्यातलं हे राम मंदिर आहे। दिवसभर विविध कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि रात्रीपासूनच भाविकांनी मंदिरामध्ये दर्शनासाठी रांगा लावलेल्या आहेत। आमचे प्रतिनिधी विशाल सावने या ठिकाणी आहेत आणि जाणून घेऊया त्यांच्याकडून इकडचं वातावरण नेमकं सध्या काय सांगते। विशाल, मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचं असलेलं हे वडाळ्यातले राम मंदिर आहे आणि रामनवमीच्या दिवशी अनेक मुंबईकर या ठिकाणी दर्शनाला येत असतात। कसा उत्साह सगळ्या वातावरणामध्ये दिसतो? अनुपमा, या ठिकाणी आल्यानंतर संत रामदास स्वामी यांचं एक वचन आपल्याला आठवतं। आरंभी वंदीनं अयोध्येचा राजा, भक्ताची या काजा पावत असे महासंकटी निर्वाणी, राम नामवाणी उच्चारिता। असंच काहीसं वातावरण जे आहे ते आपल्याला संपूर्ण वडाळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। संपूर्ण भारतामध्ये हे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी अयोध्येपासून ते रामेश्वर मंदिरापर्यंत ज्या ज्या ठिकाणी प्रभू श्री राम यांची मंदिर आहेत त्या ठिकाणी भक्तांची रीग जी आहे ती लागलेली आहे। आपल्या प्रभू श्री रामचंद्र यांच्या चरणावरती माथा टेकवण्यासाठी, त्यांच्या समोर नतमस्तक होण्यासाठी भक्त जो आहे तो आता मंदिराबाहेर रांगा लावून उपस्थित आहे। आणि आपण या दृश्यांमध्ये पाहतोय वडाळा इथल्या प्रभू श्री राम मंदिरात देखील राम जन्म उत्सवाची तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे। प्रभू श्री राम यांची ही सुबक मूर्ती, बाजूला बंधू लक्ष्मण, माता सीतामाई आणि परमभक्त हनुमानाच्या मूर्ती या ठिकाणी आहेत आणि भक्तवर्ग जो आहे तो आता यायला सुरुवात झालेली आहे। आरती झालेली आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की पंडितजी जे आहेत ते आरती झाल्यानंतर आरती प्रत्येक भाविकांकडे, प्रत्येक भक्तांकडे फिरवत आहे आणि प्रत्येक जण जो भाविक इथे येणारा जो आहे ते प्रभू श्री राम यांचं नाम उच्चारण जे आहे तो अखंडपणे या ठिकाणी आपल्याला करताना दिसून येतोय। विशाल, एकंदरीतच दिवसभर सगळा हा असाच उत्सव सुरू राहणार आहे आणि मुंबईच्या कानाकोपऱ्यातून निश्चितच रामभक्त या ठिकाणी दर्शनासाठी पोहोचतील आणि रात्रभरापासून खरं तर रांगा लावलेल्या आहेत। मोठा उत्साह या परिसरामध्ये सध्या दिसतोय।